मोर्चासाठी विदर्भातले आलेले आहात। आपल्या चंद्रपूर जिल्ह्याला भरपूर फॅक्टऱ्या, डिपार्टमेंट, कोयला असे उद्योग आहेत। तिथं प्रत्येक कामगारांची भरपूर समस्या आहे। हालीमध्ये तुमच्या ते बल्लारच्या पेपर मिलची समस्या मार्केटला खूप जाहीर आहे। आपण काय सांगणार आहात? आपण तिथून आले, काय नाव आहे आपलं? मी पवन ढवळे, चंद्रपूरवरून चंद्रपूर जिल्हामध्ये आहे भारतीय मजदूर संघाचा। जसं की आपल्याला माहिती आहे, चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो। चंद्रपूरमध्ये एशियातलं सगळ्यात मोठं CTPS चंद्रपूर महाउद्योग विद्युत केंद्र आहे। कोल माईन्स मोठ्या प्रमाणावर आहे, सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे, MIDC मध्ये स्पंज आयरन असो, असे इतर अनेक उद्योग चंद्रपूर शहरामध्ये आहेत। परंतु चंद्रपुरामध्ये असा एकही उद्योग नाही की जिथे कामगारांना समस्या नाही, कामगारांना अडचण भासत नाही, असा एकही उद्योग नाही। आज देशाचे पंतप्रधान म्हणतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत, परंतु चंद्रपूरमध्ये अशी स्थिती आहे की 26 दिवसापैकी 26 दिवस सुद्धा ड्युटी नाही मिळत काही कामगारांना। महिन्यात 18 ते 20 दिवस ड्युटी मिळते। ही खूप मोठी शोकांतिका आहे। आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आणि कामगारांना 4-4 महिने पगार नाही होत। एक्सटेन्शनच्या नावाखाली त्यांना त्यांच्याकडनं पैसा काढला जातो। एक्सटेन्शनच्या नावाखाली फार मोठा भ्रष्टाचार केला जातो। कामगार हा उच्च पातळीवर जाऊन याची माहिती घेऊ शकत नाही, म्हणून मोठे मोठे अधिकारी लोक त्यांना भ्रमित करून त्यांना कसं काय त्यांच्याकडनं पैसा काढता येईल, कसं काय त्यांना ड्युटीवर ठेवता येईल, कसं काय त्यांचा आवाज दाबता येईल, याकडे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष आहे। नाही, मला एक सांगा, कामगाराच्या शोषणासाठी हे 4 कायदे आले मार्केटला आणि त्यात कामगाराचा खूप मोठा नुकसान होत आहे। ह्याबद्दल तुमचे BMS काय करणार आहे? तुम्ही लोक काय करणार? कामगार कुणाची असो, कामगार विरोधात कायदा जर बनत असेल तर भारतीय मजदूर संघ नेहमी मैदानात उतरतात आणि भारतीय मजदूर संघ प्रत्येक क्षणोक्षणी कामगारांवर अत्याचार होत असेल तो संघर्ष निवडत असतो। आणि यापुढेही असं काही राहील तर रस्त्यावरून इथे आज आम्ही राखून आलोय, हे जर आमच्या मान्य नसेल होत तर आम्ही पुढचा प्रवास मुंबईच्या दिशेने करू। त्यानंतर मान्य नसेल होत तर देशाची राजधानी दिल्ली सुद्धा गाठू। सर, आपण एवढं लांबून आलात, जन आक्रोश रॅली भारतीय मजदूर संघाने काढलेली आहे, आपण नेतृत्व करत आलात, काय सांगणार? काय समस्या आहे WCL मध्ये? भारतीय महिला खदान मजदूर संघ वनी माजरी अध्यक्ष मी जगन्नाथ जेनेकर। महिला कामगारांच्या ज्वलंत समस्या ज्या आहे, आज कोल उद्योगमध्ये 7.5 लाख मॅनपॉवर होता, आज 2 लाख राहिला। कोल इंडियामध्ये WCLचा जो 60-68 हजार होता, आज कमीत कमी 25-30 हजार मॅनपॉवर आहे। त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर काम करत आहे, त्यांचं शोषण होत आहे। म्हणून आमची मागणी संघटनेच्या माध्यमातून एकच आहे की विभागीय माइन्स चालवल्या पाहिजे आणि त्यानंतर जे शोषण होत आहे ते शोषण बंद व्हायला पाहिजे। जे की राष्ट्रहित, उद्योगित, मजदूर आहेत, या नावाखाली आज कोल उद्योगामध्ये कतरांटी कामगार येऊन त्यांचं परिपूर्ण शोषण होत आहे। म्हणजेच सामाजिक विकास जो व्हायला पाहिजे होता 1971 मध्ये जे राष्ट्रीयकरण झालं, त्यामुळे आज हे उत्थान होत आहे। जे मजदूरांचं आहे उत्थान न होता कम लागत ज्यादा उत्पादन हा एक कॉन्सेप्ट सरकारचा आहे आणि या सरकारला कम लागत ज्यादा उत्पादन हे धोरण मिटवण्यासाठी आणि सामाजिक विकासासाठी, जनतेच्या कामगारांच्या हितासाठी भारतीय मजदूर संघ सदैव लढत राहते। सरकार कोणाचंही असो, जर विरोधात जात असेल तर भारतीय मजदूर सक्षम आहे। मजदूर जरूर आहे, पण मजदूर नसून हा मजबूर नाही आहे। त्यासाठी सरकारने जागायला पाहिजे की हा मजदूर ज्या दिवशी जागा होईल त्या देशाचा कणा मजदूर आहे। त्यामुळे राष्ट्रहित, उद्योगिक, मजदूर हीच एक आमची ध्येय आहे।